चंद्र सूर्य असेपर्यंतचा इतिहास आहे. कधी तुमचा राम बसला, अरे अयोध्येचा बसला त्याच दिवशी त्याच वेळेला आमचाही बसला. ऐकणे हा इतिहास आहे, जन्मभर न विसरणारा प्रसंग. हा छोटा प्रसंग नाही, तुमच्या जीवनात नाही. आम्हालाही आता 45 वर्ष मी कीर्तन करतो, 70 चालू आहे. आता कितीक राहिले ते नंतर पाहू. पण आम्हालाही कोणी इथून पुढे आयुष्यात विचारलं 22 जानेवारीला कुठं होता तुम्ही? पीर कल्याणला. का? अरे तिथेही रामच बसला होता. हा इतिहास आहे. म्हणून तुम्ही आम्ही या प्रसंगानं सगळे अमर झालो. विठ्ठल रामचंद्राचा जन्म राजवाड्यात झाला. इथून मुद्दा सुरू झालता आपला. आणि किसनरावचा सेंट्रल जेलमध्ये झाला. रात्री 12ला मिठी मारली वसुदेवानं मामाच्या जेलमध्ये मथुरेत. देवकी रडू लागली. सोडवा सोडवा मिठी. पतिदेव मिठी मारण्याच्या भानगडीत नका पडू. तो गेटच्या पुढचा मोठा दगड पहा, तो दगड पहा ना. काय माझे 6 लेकरं, माझ्या भावानं पाय धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले, 6 मारले. मग एवढं वाचवा, लपवा लपवा जगजेठी. आणि उशीर करू नका, उशीर करू नका. का जणी कंसाशी कळलं माझ्या बाळाशी मारिल. लपवा 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 जगजेठी. लपवा थोडंसं लपवा 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 जगजेठी. बरं का मृदंगाचार्य, इथं मायचं प्रेम आहे. कोण नाही म्हणतंय. आता उठला सुटला व्याख्याता, कवी, लेखक, कीर्तनकार, प्रवचनकार आईवरच चालू आहे दणका. आई आई आई. चला आईवर प्रवचन आहे पीर कल्याणला. चला आईवर व्याख्यान आहे बदनापूरला. चला आईवर पुस्तक काढलं त्याचं प्रकाशन आहे जालन्याला. आई आई आई. अरे पण बापानं काय घोडं मारलं? बापाचं कुठं प्रेम कमी आहे? मायपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. या माऊल्यांना माझ्या बोलण्याचा राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, डोळे बंद करा आणि डोळे बंद करून प्रत्येक माऊलीनं आपला आपला बाप आठवा. मग कळेल बाप केवढं प्रेम करतो. एका वाक्यात सांगू, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एरवी पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात. बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग, 25 वर्षाची ताई, बासिंग बांधलेली, शेहनाईचे स्वर सुरू झाले, बाप उदास होऊन उभा राहतो भिंतीजवळ. पहिली मुलगी त्याच्याजवळ येते आणि माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते की नाही, तशी ताई पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर, आता तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे करी पिता, तरी शोकांत ये अंतरी. बाप ढसढसा रडतो, कारण लेकीचं निस्वार्थी प्रेम बापाला रडवतं. काकांवर जास्त प्रेम बाप करत असतो. असं का झालं? मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. ते खेडेगावातला प्रसंग असू द्या, मुलीला वाटे लावताना गावातल्या सगळ्या 5-25 महिला अंगणात येतात. खेड्यामध्ये, शहरात नाही पण खेड्यात. आणि बैलगाडीचा काळ, लेक सासऱ्याशी जाता, माय लेकी त्या भेटती, आणि कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. मुलगी रडती न आई रडती. मग बाकी महिलांवर तो आपोआप परिणाम होतो. फुसफुस फुसफुस 5-25 महिला. मग केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे, केवढी रडते, केवढं. कोण नाही म्हणतं प्रेमच आहे, प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं का तर घरात जा, काय दिसल? त्या मुलीचा बाप
एकटाच घरात बसून असल, तोही भिंतीच्या कोपऱ्यात बसून असल, त्याचं तोंड पुन्हा भिंतीकडे असल, त्यानं दोन्ही हातात उपरणं घेतलं असल आणि त्या उपरण्यात तोंड खुपसून लेखीच्या आठवणीनं उपरणं भिजेपर्यंत बाप रडत बसला असल, अरे त्याचं प्रेम कुठं कमी आहे? फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. इथून वाढलंय आपलं. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, हे मायचं देवकीचं प्रेम. आता पुढचा प्रसंग. मध्यरात्र आहे, अंधार आहे, विजाचा कडकडाट आहे, मुसळधार पाऊस आहे, सोसाट्याचा वारा आहे आणि यमुनेला पूर आहे ना. तरी बाप घाबरला नाही. लेकरू टोपल्यात, मी बापाचं प्रेम सांगतो, लेकरू टोपल्यात घेतलं, टोपलं डोक्यावर घेतलं आणि यमुनेच्या गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि लेकराला सुरक्षित ठेवून तांबड फुटायच्या आधी जेलमध्ये बाप वापस आला. अरे बापाचं प्रेम कुठं कमी? विठ्ठल दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला, तिकडची बेबी इकडे आणली. बस सर्व तुम्हाला पाठ आहे. नंद पाटलाची बहीण सुनंदा. सकाळी नंद पाटील गायीची सेवा करायला गेले होते. ते काही मोबाईलवरून गोसेवा करत नव्हते. हॅलो, रोज गायीचा चारा जमा करायचा आणि गायी 3च, त्याच्यातल्या 2 मरक्या आणि 1 वांझ. गोशाळा. ठीक आहे, आनंद आहे, त्याचंही चालू आहे. स्वतः शेण काढण्यापासून नंद पाटील गड्यासोबत हजर गोठ्यात. म्हणून आजही सकाळी गेले सूर्योदय व्हायच्या आधी. सूर्योदय झाला आणि लेकराचं रडणं ऐकलं सुनंदानं. सुनंदा नंद पाटलाची बहीण. बघितलं तिनं, बापरे, दादाला बाळ झालं. आनंद आवडला नाही बहिणीला. गोठा गावाच्या बाहेर होता. पळतच गेली सुनंदा, पळतच गेली. नंद भैया, नंद भैया. भैया आला बाहेर गोठ्यातून. क्या हुआ? आपको लाला भय है. तटा 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 मोत्याच्या माळी गळ्यातल्या तोडल्या नंद पाटलानं बहिणीच्या अंगावर. जाओ सुनंदा, गोकुलवासियों को कहो आज खुशी मनावो. आणि मग सुनंदा गोठ्यातून गावात, गोकुळात. गोकुलवासियों, अरे मेरे नंद भैया को लाला भय है, आज खुशी मनाओ. हे सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या सुखात, गोकुळीच्या बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी,
गोकुळीच्या सुखा कधी. अरे मेरे नंद भैया को लाला भय हे गोकुलवासियो खुशी मनाओ. हे नंद पाटलाची बहीण सुनंदान गावात येऊन सांगते तेव्हा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. सुखाला अंतपार नाही. आणि अंतपार पण आनंद. अरे आपण पाहिलं मगाशी, आता आलंच आहे जवळ बरं का. आता मोदी साहेबाच्या हस्ते 10 मिनिटांनी 84 सेकंदाचा कार्यक्रम आहे. मुहूर्त आलंच आहे जवळ. ते आपण सुखच नाही, सुखाभास आहे. माणसं काही सुखात जगतात असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही, सुखाच्या आशेवर. ज्याला मुलबाळ नाही, झाला मुलगा, मग म्हणतोय शाळेत गेला पाहिजे, गेला शाळेत. म्हणतो पदवीधर झाला पाहिजे, झाला पदवीधर. म्हणतोय आता त्याला नोकरी लागली नोकरी. मग त्याचं लग्न झालं पाहिजे, झालं लग्न. आता नातू बघितला पाहिजे. असं करता करता म्हातारं मरतं पण सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या आशेवर जगणं चाललेलं आहे. आणि मानलं तरी ते टिकत नाही भाऊ, उतरतं. प्रपंचातलं सुख कसं आहे, कमी 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 होत जातं. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं पाहतात एकमेकाकडे, तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. जे जे हसले त्यांचे अनुभव आहे. हा ना, बरोबर आहे. अनुभव आले अंगा, प्रमाण दिलं खालून मला. तुका म्हणे चाखुणी सांगे, माझा अनुभव आहे अंग. जमलं ना त्यात. आणि पाहिलं तर असे पाहतात एकमेकाकडे, दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे, म्हाताऱ्याचे लाल डोळे. मधलं जर थांबलं तर मधलंच पेटल. एवढी रागीड. एका बांधावर गवत कापतात पण दिवसभर बोलत नाही. इतकं बिघडते भाऊ प्रपंचात. लग्न झाल्यावर 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते आणि पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात, पुरं पीर कल्याण ऐकतं. असं उतरत 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 सुख जातं ते प्रपंचातलं. परमार्थातलं उलट आहे. सुख घडोघडी वाढो लागे, सुख घडोघडी वाढू लागे. पटपट पटपट अक्षदा वाटा. 6 मिनिट शिल्लक आहे मुहूर्ताला. इकडे आपला राम, तिकडे अयोध्येतला राम. आनंद लुटायचा आज आपल्याला. लवकर 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 वाटा पोरं. अजून अजून भांडे वाढवा. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. सुख घडोघडी वाढो लागे, प्रतिक्षण वर्धमानम. प्रत्येक क्षणाला बसल्या जागेवरूनच फेकायचं. ते बरोबर पोचतंय श्रीरामापर्यंत. इथंच नाही, अयोध्येला पोहोचणार आहे. आपला श्रद्धा आहे ना. हा बस, काळजी नाही. या लवकर लवकर लवकर. अजून 2-4 भांडे वाढवा अक्षदाचे. आहे अजून 5 मिनिट आहे, चालू द्या. सुख घडोघडी वाढो लागे. अरे किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, 6 महिन्यातच माणसं वैतागतात. अशिक्षित आजी खवळते नातवावर. गोविंद्या काय आजी पागल झाला का, डोक्यात फरक झाला, उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग. अरे दुसरं म्हणणं वैतागले का नाही लोक. पण आमचा प्रश्न आहे, 750 वर्षे आमचे वारकरी बसले. रोज गळ्यात विना घेतला की रूप पाहता लोचनी. कधीपासून? 750 वर्षापासून. तरी आनंद वाढत चालला, कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. अविटगे माये विटेना, जवळ आहे परी भेटेना करता काय. म्हणून सुख घडोघडी, अंतपार नसणार सुख. आनंद सागर हेलावती, आनंद सागर हिलावती, आनंद सागर हिलावती. मग तया सुखांत नाही पार, मग तया सुखांत नाही पार. आनंद सागर हिलावती, आनंद सागर हिलावती. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हेलावते.
गोकुळीच्या सुखानंत पार नाही लेखा. आपली अयोध्यान गोकुळ एकाच वेळी चालू आहे बरं का, दोन्ही करायचं. आहे अजून 4 मिनिट आहे बेटा. वाट पटपट पटपट हातात ठेवा अक्षदा. शूटिंगवाले हे सगळे चित्र टिपायचं आहे तुम्ही. मी सांगेल त्याप्रमाणे. अरे इकडे पुरुषाकडे कमी आहे का वाटणारे? ये ना. अरे पुन्हा संधी आहे का? आपण मेलो तरी हा मुहूर्त येणार आहे का? पटपट वाटाना. पुन्हा मुहूर्त मिळेल का आपल्याला हा? आता 4 मिनिट राहिले. तिकडे मोदी साहेब अक्षदा टाकणार आहे, आपण पीर कल्याणला टाकायचे. तिथंही राम आहे, इथंही आपला राम आहे. हा अजून काय आनंद लुटायचा आहे? पटपट पटपट. अजून 4 मिनिट आहे. फार घाई करू नका. भरपूर 4 मिनिटात तर 4 तालुके वाटता येईल. घाई करू नका, टेन्शनमध्ये येऊ नका. बरोबर करू आपण. हा बरोबर करू. 12:20चा मुहूर्त आहे. यांनाही द्या. अक्षदा हातात ठेवा. मी सांगतोय बरोबर. ठेवा. शाबाश. वा वा. बोलू नका. वाटणारे बोलू नका आणि मागणारे बोलू नका. ते बरोबर वाटतात पोरं. हुशार पोरं आहे पीर कल्याणची. उगाच एवढा कार्यक्रम केला का जगातला मुहूर्त साधला. हे काही साधे माणसं आहे का? मी तर म्हणतो इथं मुख्यमंत्र्याचं डोकं चालणार नाही, एवढं चालवलं यांनी. मुख्यमंत्री इथंच आहे ना, शिंदे. जाऊ दे. आणि ते एकनाथ शिंदेच आहे पुन्हा. काय आपल्याला पाहिजे काय? सगळे दिलं. ते योग आहे. ते एकनाथराव शिंदे आज 5 वाजता मुंबईत मिरवणूक काढणार आहे रामाच्या मंदिरापर्यंत. हे इथल्या एकनाथ शिंदेला कळालं. याने आपली दुपारीच मुख्यमंत्र्यापेक्षा हा शिंदे हुशार आहे. उगच वकील झाले का ते? जाऊ द्या आपला कामापुरता. अजून मला भाऊ दिखते. अजून 2 मिनिट आहे. गोकुळच्या सुखा. अरे आनंद आहे आपल्या तुमच्या माझ्या जीवनातला. पुन्हा आहे का हा आनंद? गोकुळच्या सुखा. वा वा. शाबास. मिलिटरीला धन्यवाद. अंतपार नाही लेखा. गोकुळामध्ये अंतपार नसणारं सुख झालं. त्याला कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरनारी. आनंदल्या नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या कृष्ण नंदा घरी. नंदा घरी. नंदा घरी. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. अंतपार नसणारं सुख गोकुळामध्ये झालं. याचं नेमकं कारण बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्णच का? 8 स्वरूपात कार्य आहे. 8वं स्वरूप योगेश्वर कृष्ण आहे. 7वं स्वरूप भगवान कृष्ण आहे. 6वं स्वरूप श्रीकृष्ण आहे. 5वं स्वरूप गोपाल कृष्ण आहे. 4थं स्वरूप युगल कृष्ण आहे. 3रं स्वरूप लाला कृष्ण आहे. 2रं स्वरूप राधा कृष्ण. पहिला प्रगट झाला म्हणून बाळकृष्ण. बरोबर जमते. बाळकृष्ण नंदाघरी. आनंदल्या नरणारी. दोन्ही पार्ट्याला आनंद झाला. महिलांनाही आनंद झाला, पुरुषांनाही आनंद झाला. आता तिकडे अयोध्येत रामचंद्र विराजमान झाले. आपलं पीर कल्याण अयोध्याचं आहे. हात वर करा अक्षदाचे. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम. बरोबर. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री. सर्वांनी म्हणायचा. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अब तो अयोध्या लग रहे हैं. हाथी दिया घोड़े दियो और दिया पालकी. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालकी. हाथी दिया घोड़े दियो और दिया पालकी. हाथी दियो घोड़े दियो
अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के। अरे दशरथ जी को लाला भयो जय बोलो श्री राम की। कौशल्या जी को लाला भयो जय बोलो श्री राम के। कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम की। कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम के। जय बोलो श्री राम की हो जय बोलो श्री राम की। जय बोलो श्री राम की जय बोलो श्री राम की। जय बोलो श्री राम की हो जय बोलो श्री राम की। जय बोलो श्री राम की। श्री राम अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम। मेरे कल्याण में अयोध्या नगर अयोध्या। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के। आके दिया घोड़ा दिया और दिया पालकी। आके दिया घोड़ा दियो और दियो पालकी। आके दिया घोड़ा दिया और दिया पालकी। आके दिया घोड़ा दियो और दियो पालकी। गोकुल में आनंद भयो जय बोलो राम की। अयोध्या में आनंद भयो जय बोलो श्री राम के। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के। कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम की। कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम के। कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम। कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम के। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के। अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की। अवध में आनंद भयो जय बोलो श्री आत्मा राम राम सीता राम 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 हरे राम 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 सीता राम। सर्वांनी हात वर हरे राम सीता राम 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 हरे राम राम सीता राम। हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम। क्या बात है? हरे राम 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 राम। ए फोटोग्राफर वर दे रे एखादा फोटोग्राफर वर दे. राम राम सीता राम हात वर हात वर हरे राम राम हात वर रे. राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम हरे राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 हे गुरुवंदन भगवान की जय. बसा सगळ्या कौशल्या कौशल्या बसा. अयोध्या झाले आपले. काय कसर नाही. शाबास शाबास. बरोबर तिकडे मोदी साहेबाच्या हस्ते झालं त्याच वेळेला आपलंही झालं. 1 मिनिट मागं पुढं नाही. नमला आता बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. पुरुषालाही आनंद झाला. नंद पाटलानं रात्रीच गोदरेजची पुडी आणली होती. नीट आहे. राजा दशरथजीने तसंच केलं होतं. कारण लोक उद्या येतील भेटतील. जय हरी पाटील. दाढी तर पांढरी शुभ्र आणि लेकरं 4 झाले. बरं
चमत्कार सा हो गया यारो, हो गई बात निराली। रात रात में दशरथ जी की दाढ़ी हो गई काली। दशरथ जी आंगन बज रही आज बधाई, महाराज बधाई हो, महाराज बधाई हो। कोणीच वापस गेलं नाही पाहिजे म्हणून राजा दशरथाने लहान लेकरं आले त्यांची व्यवस्था, म्हातारे माणसं आले त्यांची व्यवस्था। हाथी दियो, घोड़े दियो और दियो पालखी, बच्चन को लड्डू पेड़ा, बूढ़न को लापसी। हे अयोध्येतलं सांगतो मी। लहान लेकरं आले की पेढानं लाडू द्यायचे दशरथ राजे, पण बिना दाताचे म्हातारे यायचे ते वापसी जाऊ नये म्हणून लापसी केली होती। ते चावायचीच नसते, गिळायची असते म्हणून बच्चन को लड्डू पेड़ा, बूढ़न को लापसी। दशरथ जी को आनंद भाई। तसं माय कौशल्येकडे महिला आल्या होत्या। जुग जुग जीवेरी कौशल्या माई तेरो ललना। हा जसा प्रकार अयोध्येतला आहे तसाच प्रकार गोकुळातला। नंद पाटलाकडे पुरुष आले, बधाई हो। महिला होत्या तेवढ्या यशोदेकडे। यशोदा जुग जुग जीवेरी जय सोदा माई तेरो ललना, तोरो छोटो सो ललनवा झुले पलना। जुग जुग जीवेरी जय सोदा माई तेरो ललना। इकडे नारीन तिकडे नर म्हणून शब्द आहे आनंदल्या। हा अभंगावर मी शुद्धीवर आहे, अभंगाला धरून चालू आहे, पण तोणीचं वेल्डिंग चालू आहे आज। आनंदल्या नर नारी। बरोबर साधलं का नाही बलदेवजी? आनंदल्या नरनारी बरोबर जमलं। मुहूर्तही झाला, रामही बसला। आता संप्रदायपूर्वक भजन करायचं आहे। 12:30 झाले, मी शुद्धीवर आहे। सगळ्या महाराष्ट्र घाबरून आहे वेळेच्या बाबतीत, अजिबात तशी तडजोड नाही जमत। मी आधी आलो अर्धा तास, एकला बरोबर संपू आपण। एवढा समाज पुन्हा जेव घालायचा आहे, बरोबर करू आपण। आता हात वर करा सगळे, शूटिंगवाले एवढे हात घे। वैश असं एवढे घे रे भाऊ। अरे हे टाटा बिरलाल नाही रे, आज आनंद पीर कल्याणला काय लोक हुशार आहे इकडची। हा एक थांबा, एक माझ्याकडे पहा, एक हा एक हात वर, एक ताकद लावा, एक राम बसले आता महालात ताकद लावा। ज्यानं आपल्याला जन्मभर सुखाचं ठेवलं तो आज महालात गेला। 550 वर्षे रावटीत होता। घाई करू नका, भाषणाच्या टाळ नाही, भजनाच्या। एक थांबा, हा एक थांबा माझ्याकडे, एक हा एक हात वर, एक चिल्लर नाही, ठोक। कशावरून आनंद झाला? त्यांच्या कृतीवरून। त्यांची कृती गुड्या उभारल्या, तोरणं बांधली, कथा केली 7 दिवस आणि देवाचं भजन केलं। अख्ख्या भारतभर अंगणात सडा टाकला, रांगोळ्या घातल्या, कालपासून मावल्या झोपल्या नाही, दिवे लावले, ठेवणीतले कपडे। हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे। गुड्या उभारणे, तोरणं बांधणे, कथा करणे न गाणं। गुड्या तोरणे करते, कथा गाते गाणे। अहो पण त्यांना कोणी सांगितलं होतं का गाणं म्हणा, कथा करा, गुड्या उभारा, तोरणं? अरे सांगण्याची गरज नाही भाऊ। हे पहा 2 क्षेत्रातला फरक सांगतो। हा नेताओं को भीड़ जुटानी पड़ती, संतन को भीड़ हटानी पड़ती, है ना? ज्ञानोबारायचा समाधी सोहळा तेव्हा माऊलीनं कोणाला मोबाईल केला का? हॅलो, मी आळंदीहून ज्ञानोबाराय बोलतो, या समाधी सोहळ्याला। अरे न सांगता पोलीस यंत्रणेला म्हणावं लागतं येऊ नका। एवढी मोठी अयोध्या तर सरकारला म्हणावं लागलं फक्त निमंत्रित या, जागा नाही, बाकीचे येऊ नका। भीड़ हटानी पडती।
नेताओं को जुटाणी पडती. त्यांना गाड्या पाठवाव्या लागतात भाऊ. त्या गाडीवर एक मुकरदम असतो, पुन्हा बसणाऱ्याला पैसे द्यायचे असतात 200-500 काय असेल ते ठरून, तरी गाडी भरत नसते. का? जे आधी बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात, मग शुद्धीवर असलेली त्याच्यात बसत नसतात, मग गाडी रिकामीच, ग्राउंड रिकामच. मग म्हणावं लागतं या पुढं या, जागा आहे, पुढं या, जागा आहे. इथं उलट, मागत राहा, येऊ नका, जागा संपली. नेताओं को भीड़ जुटाणी पडती, संतन को भीड़ हटाणी पडती. मग इथं सांगितलं होतं का भगवान कृष्णाने माझा जन्म होणार आहे का? रामाने सांगितलं तुम्हाला सडा घाला आणि रांगोळ्या काढा. स्वयंस्फूर्तीनं अख्खा भारत का त्याच्या छंदानं. म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, सांगायची गरज नाही, त्याच्या छंदानं. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळ रांगायला लागलं आणि रांगण्यापासून चरित्र सुरू झालं. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, बोलू लागले. अरे मोठे राक्षस मारायचे रे आपल्याला, तब्येती सुधरवा, भरपूर खात जा. मला काय तब्येती सुधरवा म्हणता देवा, आमचं म्हातारं असं कंजूस आहे, ताकही नेतं डेअरीला, असं आहे. मग उद्यापासून खाऊ घालणं माझ्याकडे, व्यायाम तुमच्याकडे, मंजूर आहे. चोऱ्या कराव्या लागतील, चोऱ्या का खाऊ घाला. आणि जेव्हा सुळसुळाट झाला चोरीचा आणि गोकुळ त्रस्त झालं, नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी. यशोदे तुला येईल राग आणि आपल्या पोरा काही सांग. काय झालं? काय झालं नाही, काय करायचं ठेवलं विचार. यशोदा म्हणली तुम्हाला एकेला 10-10, 12-12 लेकरं आहे, माझं एक नाही सपादत का ग? हे सपादण्याजोगं असलं तर सपादल एकटं येत आहे का? मिळवणी गोपाळ घरामध्ये सिरे काना, धरू जाता पळून जातो यादवाचा राणा. यशोदा म्हणले हे पहा, आता 13 मिनिट शिल्लक आहे, ऐकून घ्यायला वेळ नाही. काय असेल ते लेखी द्या, मी वाचून त्याच्यावर मग शांत डोक्यानं विचार करील. लेखी? आणि लेखी कसं द्यायचं? कागद पृथ्वीचा आणि शाई समुद्राची केली तरी खोड्या लिहिता येईल का तुझ्या मुलाच्या? लाडकहा कानाबाई, लाडकहा कानाबाई, तुझा तुला गोड माते, लाडकहा कानाबाई, लाडकहा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती, मही पत्र सिंधू वाटे. असं आहे का? मग तोंडी सांगा पण उरका लवकर. मग एक येऊ लागली. दारी झोपला होता म्हातारा, उलंडीला ताकाचा डेरा. दुसरी आली, मेले आणून या सर्प, आमच्या पोरा धावतो दर्प. तिसरी आली, अष्टदळ काढले अंगणी, वरी मुते चक्र पाणी वगैरे. हे बघा, मला तुमचं पटत नाही का? वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ घे अंगणी माझ्या खेळण, का लटकाचा घेता आळ घे गोकुळच्या नारी. सावळ्या चिमणा माझा घे गवणीत खे राजा घे, तुम्ही मोठा ढाल गजा घे गोकुळच्या नारी. आता काय, आता 12 वाजून गेले, मी एकटी कशी पुरल का? तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा, तुम्ही लपून याचा भोवरा, तुम्ही लपून याचा भोवरा. घेता शारंग धरा, घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी.
घरच्या बारागे. काय वयाचा तर विचार करा. देवानं घरीच खोड्या करायला सुरुवात केली. यशोदेच्या लक्षात, कृष्ण्या बिलिंदर आहेस तू, चुकीचं नाही गाव करायचं. मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही, मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही, मग गावात राहू नको. उद्या जाईला ना सवे घेऊन गोदना, 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 सवे घेऊन गोदना. झाले आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या खडके सोडेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा सर्वांच्या मध्यभागी उभे राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. सर्वांना माहिती आहे श्रीराममूर्ती प्राण प्रतिष्ठा. प्राण प्रतिष्ठा निमित्ताने हा सोहळा घडवून आला. ऐसे नमन करुणी सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे. गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा. सर्वांना माहिती आहे श्रीराममूर्ती प्राण प्रतिष्ठा. आणि बरोबर इथल्या लोकांनी डोकं चालवलं. जगाला जो मुहूर्त सापडला तो पीर कल्याणवाल्याला. एवढे भारी लोक आहेत. तिकडे अयोध्येत 550 वर्ष जो आमचा श्रीराम राहुटीत होता तो आज 12:20 महालात जाणार आहे. ज्यानं आम्हाला जन्मभर सुखाचं ठेवलं तो जगाचा बाप. हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदूंची देवता बंदिस्त. याच्यापेक्षा 550 वर्षे काय लांछन होतं आपल्याला. आज आनंदाचा दिवस. तो श्रीराम इकडे विराजमान आहे. प्राण प्रतिष्ठा निमित्ताने हा सोहळा घडवून आला. आज तिकडे अयोध्येत आनंदाचा समुद्र उचंबवून आला. अयोध्येत आपण आपली ही अयोध्या समजू. इथे रामाच्या दरबारातच सेवा आहे. या निमित्ताने हा सप्ताह आहे. सांगता समारोप समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे सप्ताह संपला हे संयोजक मंडळीला जाहीर करावं लागत नाही. मी सांगून गेलो आपण जमलेले सगळे भाग्यवान आहोत. 2024 साल आनंदाचा उत्सव घेऊन आपल्या जीवनात आलं हे लक्षात ठेवा. थोडं डोळे मिटून चिंतन करा. 2 वर्षापूर्वी जर आपला कोरोनात नंबर लागला असता तर हा आनंद आपण आज उपभोगला असता का? हे आनंदानं मलाही आज बोलणं सुचत नाही. इथून अयोध्या दिसते. रामाचा जन्म झाला आणि राम राज्य आलं असं कोणत्याच ग्रंथात नाही. राम जन्म झाला, पहिली सज्जन संघटना केली, मग दुर्जन नायनाट झाला आणि मग राम राज्य आलं. या 4 गोष्टी नीट ऐका. पहिला रामाचा जन्म झाला. दोन्हीच्या मध्ये विरोधाभास आहे. राम आणि कृष्ण
नावापासून विरोध आहे दोघाचा, अगदी बांधावून बांधल्यासारखे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श, असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे बरं का सांभाळे. अरे जन्मापासून विरोध, हा बाबा भर दुपारी आणि ते अर्ध्या रात्री. तुम्ही घरी गेल्यावर डोकं चालवा. रामाचा जन्म भर दुपारी झाला तर कृष्णाचा मध्यरात्री झाला. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात. रामाचा दिवसा, कृष्णाचा रात्री. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा